जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मी डॉक्टर संदीप भोसले, उद्योग आणि सहकार शिवसेना महाराष्ट्र संघटक, भारतीय लोक सहकार अध्यक्ष, तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर, महाराष्ट्र फ्लॅट वेलफेअर असोसिएशन जनरल सेक्रेटरी. आज मी कालिना विधानसभेमध्ये राहतो. कालिना विधानसभा ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे ह्या कर्मभूमीसाठी माझं एक समाजाचं देणं आहे आणि त्या समाजाच्या देण्यासाठी तसेच पक्षाच्या देण्यासाठी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या कालिना विधानसभेमध्ये 88, 89, 90, 91, 165, 164, 167 कालिना विधानसभेमध्ये येणारे सर्व वॉर्डमधल्या सर्व माझ्या बंधूंना, सर्व माझ्या रहिवाशांना आणि त्यात राहणाऱ्या SRAमधल्या माझ्या रहिवाशांना, तसेच बिल्डिंग्समध्ये राहणारे, तसेच चाळीमध्ये राहणारे, ह्या प्रत्येकाला नेहमीचे काही नाही काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आमचे 91मध्ये नगरसेवक आहेत, आमचे 165मध्ये नगरसेवक आहेत, 160 अशा प्रकारे आमचे कालिना विधानसभेमध्ये 2 नगरसेवक आहेत. बाकी ठिकाणी आमचे नगरसेवक नाही आहेत. आणि तरीही मी शिवसेनेकडनं आपल्याला एक आव्हान करतो. ह्या पुऱ्या कालिना विधानसभेमध्ये गटाराचे प्रॉब्लेम्स असू द्या, पाणी भरण्याचे प्रॉब्लेम्स असू द्या, किंवा SRAमधले काही प्रॉब्लेम्स असू द्या, किंवा रिडेव्हलपमध्ये डीम कन्व्हेन्सचे प्रॉब्लेम्स असू द्या, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला जे लोकांचे असणारे नेहमीचे प्रॉब्लेम्स, लोकांना पोलीस स्टेशनमध्ये लागणारी मदत, लोकांना BMCमध्ये लागणारी मदत, लोकांना लाईट बिलच्या बाबतीत लागणारी मदत, लोकांना दैनंदिन व्यवहारामध्ये लागणारी मदत जी प्रशासनात मार्फत होते, किंवा रेशन कार्डच्या विषयामध्ये लागणारी मदत, किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड, किंवा डेथ सर्टिफिकेटच्या बाबतीत, हे नेहमीचे प्रॉब्लेम्स आहेत. ह्यासाठी आम्ही कालिना विधानसभेमध्ये आमची पुरी टीम 24/7 ॲक्टिव्ह ठेवलेली आहे. ह्यामध्ये आमच्याबरोबर काम करणारे आमचे सर्व पदाधिकारी, ह्याच्यामध्ये महत्त्वाचे आमचे योगेश गिलबिले, श्री आकाश कीर, तसेच श्री आकाश चौरसिया, श्रद्धा गोरगे, भालचंद्र हेमजी आणि आमचे सर्व पदाधिकारी, तसेच मी स्वतः संदीप भोसले, आपल्या 24/7 असणारे सर्वच पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेतलेली नाहीत, आमचे नगरसेवक असतील, पण आम्ही 24/7 कॉल सेंटर चालू करत आहे आणि त्याचे नंबर्स तुम्हाला खाली देत आहोत. आणि ते नंबर्स तुम्ही कालिना विधानसभेमध्ये सगळीकडे व्हायरल करावे आणि तुमचे असणारे प्रॉब्लेम्स आमच्या त्या कॉल सेंटरवरती बोलावं. ह्याच्यामधला जे पदाधिकाऱ्यांची आणि न सांगितलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं जी आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सवरती विथिन 24 तासात तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचे येणाऱ्या 48 तासात प्रॉब्लेम सॉल्व कसे होतील, तुमचे अडचणी कशा दूर होतील, यावरती आम्ही काम करू. तुमचा जर अर्जंटली काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या कॉल सेंटरला फोन करावा. उदाहरणार्थ पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सेम टाईम मदत लागत असेल, तुम्हाला BMCच्या हॉस्पिटल्समध्ये मदत लागत असेल, तुम्हाला हॉस्पिटल्समध्ये मदत लागत असेल, तुम्ही अर्जंट कॉल म्हणून तुम्ही आमच्या 24/7 कॉल सेंटरला फोन करावं. आमच्यातला एक पदाधिकारी तुम्हाला विथिन अर्धा तासात कॉन्टॅक्ट करेल आणि जे प्रॉब्लेम्स वेळ काढून आपण करू शकतो त्यामध्ये तुम्हाला 24 तासात कॉन्टॅक्ट होईल. तर त्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या हिशोबाने तुम्हाला फोन येतील आमच्या पदाधिकाऱ्यांचे. मी स्वतः तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेन. तुम्हाला काहीही मदत लागली तर 24/7 आम्ही तुमच्यासाठी पक्ष, भारतीय लोक सहकार, तुफान न्यूज चॅनल आणि महाराष्ट्र फ्लॅट वेलफेअर असोसिएशन ह्याच्यामार्फत आमचे सर्व पदाधिकारी तुम्हाला मदत करतील. आणि आमच्याबरोबर तुम्हीही जॉईन करा. आपल्या समाजातल्या आपल्या गोरगरिबांना मदत करायची. आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला एक आव्हान केलं होतं की पक्ष जेव्हा काम करतो त्यावेळेस 80% समाजकारण आणि 20% राजकारण
ह्या पद्धतीने व्हावं आणि त्यांच्याच शब्दाला पकडून आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या कालिना विधानसभेमध्ये राबवत आहे आणि 24/7 तुम्हाला आम्ही मदत करत आहे. तुमचे जेही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील ते आम्हाला कधीही फोन करावे. तुम्हाला सगळे नंबर्स खाली दिले जातील स्क्रीनला. तुम्ही त्या फोनवरती कॉल करावे. जर चुकूनही एकाने उचलला नाही तर दुसऱ्या नंबरवर कॉल करावं आणि 24/7 एक नंबर तुम्हाला कंटिन्यू राहणार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचेही नंबर आम्ही तुम्हाला देत आहोत. तरी तुम्हाला जीही मदत लागेल तुम्ही न घाबरता न कुठलाही स्वतःला टेन्शन घेता तुम्ही आम्हाला कॉल करावे. मग तो कुठल्याही पक्षातला असू द्या. आम्हाला तिथे फक्त बाळासाहेबांचा शब्द आठवेल, 80% समाजकारण 20% राजकारण. आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला कालिना विधानसभेमध्ये जास्तीत जास्त अडचणी कशा दूर करता येतील ह्यावर काम करू. एवढंच आव्हान करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथे सत्य तिथे आम्ही.